नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। पाकिस्तान हादरला, भारताच्या त्या एका निर्णयानं उडाली झोप, सीमेवर तणाव, कोणत्याही क्षणी होऊ शकतो विनाश। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं आपली ताकद अगोदरच पाकिस्तानला दाखवली, मात्र या दरम्यान पाकिस्तानचे धाबे दणाणले असून कुरापती करण्याचं काम सध्या पाकिस्तानमध्ये सुरू आहे। ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाला प्रथमच प्रत्यक्ष ड्रोन हल्ल्याच्या धोक्याचा सामना करावा लागला। आता भारत हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी काम करत असून आपली ताकद वाढवतोय। लढाऊ विमानांपासून ते क्षेपणास्त्र विरोधी आणि ड्रोन विरोधी प्रणालींपर्यंत विविध तंत्रज्ञान विकसित केलं जात आहे। मिशन सुदर्शन चक्र हा एक राष्ट्रीय हवाई संरक्षण कार्यक्रम आहे। भारतीय लष्कराकडून 8,000 ते 10,000 ड्रोन विकसित करण्याचं काम सुरू आहे। भारताच्या या नियोजनामुळे पाकिस्तानची झोप उडाली। सध्या याकडे पाकडे अस्वस्थ आहेत, त्यामुळे मागून कुरापती करण्याचं काम सुरू आहे। भारताच्या या निर्णयामुळे इस्लामाबाद घाबरलाय। त्यांनी थेट चीनकडून ड्रोन विरोधी प्रणाली खरेदी करून जम्मू काश्मीर सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेतलाय। आपल्या लोकांच्या खर्चातून याकरता कपात केली जाते। राष्ट्रीय राजधानी दिल्लीची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी चेन्नईतील बिग बँग बूम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअप कंपनीनं आपली प्रवर्ज सेंटिनल अँटी ड्रोन प्रणाली कर्तव्य पथावर तैनात केली आहे। भारतीय सैन्याचं उद्दिष्ट आहे की 2027 पर्यंत प्रत्येक सैनिकाला ड्रोन चालवण्याचं मूलभूत प्रशिक्षण दिलं जावं। आता सर्व सैन्य दल आणि सेवांमध्ये ड्रोन युनिटचा समावेश केला जातोय। सैनिकांना ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे। भारतीय लष्करानं हा अत्यंत मोठा निर्णय घेतल्याचं नक्कीच म्हणावं लागेल। देहरादून इंडियन मिलिटरी अकादमी, चेन्नई आणि गया येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, देवळाली येथील आर्टिलरी स्कूल यांचा समावेश आहे। सैनिकांना नॅनो, मायक्रो, मध्यम आकाराचे ड्रोन चालवण्याचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिलं जाईल। यामुळेच आता पाकिस्तानची झोप उडाल्याचं बघायला मिळतं। पहलगाम हल्ल्यादरम्यान पाकिस्ताननं भारतावर ड्रोन हल्ले केले होते। भारताने हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं, हवेतच थेट पाकिस्तानचे ड्रोन पडले। आता भारताकडून ड्रोन अधिक वापरण्यावर भर दिला जाईल।